हे गाइस, वेलकम टू वर्ल्ड. माय सेल्फ रुपाली अँड आजचा टॉपिक आहे की अमेझिंग हॅक्स जे स्कूल किंवा कॉलेज जाणाऱ्या मुलींना माहिती पाहिजे, प्लस पर्सनल हायजीन कशी मेंटेन करायची मुलींसाठी तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अँड असं काही नाही की हा व्हिडिओ फक्त मुलींसाठी आहे. जर एखादा मुलगा हा व्हिडिओ बघतोय तर ह्याच्यातली काही 2-3 टिप्स अशा आहेत जे मुलंही फॉलो करू शकतात. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, खूप जास्त हेल्प होणार आहे तुम्हाला जर तुम्ही एक गर्ल असाल. देन लेट्स मूव टुवर्ड्स आवर व्हिडिओ. वन टिप आहे नेल्स हायजीन. सो प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये तिचे नेल्स खूप इम्पॉर्टंट असतात बिकॉज नेलपेंट लावायचे असते ना. सो ओके, जोक साईड. जर तुम्ही शाळेत जात असाल, स्कूलमध्ये जात असाल तर नेलपेंट अलाउड नसते. सो तुम्ही त्यासाठी पण एक ऑप्शन आहे, तुम्ही व्हाईट कलरची कोटिंग करू शकता नेल्सवरती. तेही खूप छान वाटतं नेल्सला. नेल्स एकदम क्लिअर दिसतात, व्हाईटिश दिसतात आणि कळूनही येत नाही की तुम्ही नेल्सवरती काय लावलं असेल. आणि जर तुम्ही कॉलेजला जाणाऱ्या असतील, गर्ल्स असतील आणि तुम्हाला त्याचं नेलपेंट लावायला आवडत असेल, सो चांगल्या ब्रँडेड नेलपेंटमध्ये इन्व्हेस्ट करा. बिकॉज आपण जर नॉर्मल नेलपेंट लावली तर काय होतं ना की 2 दिवसात त्याचा रंग निघायला लागतो अँड नंतर ते खूप विचित्र वाटतं जर अर्धे निघालेला रंग असेल तर. हा, जर तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही त्याच्यावरती डेली कोटिंग करू शकता. वॉर्म वॉटर घ्यायचं आहे आपल्याला, त्यात लेमन स्क्वीज करायचं आहे आणि आपले हँड्स त्याच्यामध्ये डिप करून ठेवायचे ते 5 मिनिट्ससाठी और 2 to 3 मिनिट्स सफिशियंट आहे. अँड जो तो लेमन आहे ना तो नेल्समध्ये रब करायचा जेंटली, यानी तुमचे नेल्स क्लीन राहतील अँड हेल्दी राहतील. सो ही होती आपली फर्स्ट टिप अबाउट नेल हायजीन. आता आपण वळूया सेकंड टिपकडे. नंबर 2 इज लिप नरिशमेंट. सो लिप बाम इज मस्ट. तुम्ही जिथंही जासाल, लिप बाम छोटूसा असतो यार, तुम्ही कॅरी करू शकता तुमच्यासोबत. तुमची हँड पर्स असो, बॅग असो. तुमच्या ओठांना नरिशमेंटची खूप गरज असते, ते तुमची खूप हेल्प करतात दिवसभर. त्यांची काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे. अँड लिप बाम ही तुम्ही असं जास्त काही महाग नसतात, म्हणजे तुम्हाला जास्त ब्रँडेडही इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे. लो कॉस्टमध्ये एकदम उत्तम आणि भारी लिप बामसुद्धा भेटतात, जसं की मेबलिन ब्रँड आहे. तेही त्याच्यात कलर्सही टिंट्सही आहेत अवेलेबल वेगवेगळ्या टाईपचे. आणि जर तुम्हाला मीन्स एखाद्या इव्हेंटला जायचं असेल आणि लिपस्टिक तुम्हाला खूप हेवी वाटत असेल सो तुम्ही लिप टिंट यूज करू शकता. आता लिप अँड चिक टिंटसुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये, जे तुम्ही लिप्सलाही यूज करू शकता, चिकलाही यूज करू शकता. क्रीम ब्लश आले ते वेगवेगळ्या प्रकारचे. बट हा जेही ब्रँड यूज करसाल, मेक शुअर की तुम्हाला तो ब्रँड सूट होते का नाही. आधी तुम्ही लिप पॅक पण भरपूर भेटतात मार्केटमध्ये अवेलेबल आहे, किंवा तुम्ही नॅचरल लिप पॅक्स यूज करू शकता. किंवा सर्वात बेस्ट म्हणजे घी आपण म्हणतो तूप, ते तुम्ही तुमच्या ओठांना लावू शकता. पूर्ण रात्री लावून सोडायचे, फक्त सकाळपर्यंत ओठ एकदम मऊ मऊ आणि नरिश्ड वाटतात. अँड जर आठवड्यातून एकदा स्क्रब वगैरे केला ओठांना तरीही सफिशियंट आहे. अँड डेली लिप बाम तर लावायचंच आहे. रात्री झोपताना वगैरे सुद्धा लिप बाम लावायचं आहे, किंवा वॅसलिन वगैरे लावायची आहे, किंवा लिप क्रीम्स पण अवेलेबल आहे. किंवा तुम्ही तुमच्या डर्मॅटला कन्सल्ट करून एखादी चांगली तुमच्या स्किनला, तुमच्या लिप्सला सूट होणारी म्हणजे लिप बाम सुद्धा यूज करू शकता. टिप नंबर 3 आहे शेविंग. ती तर मुलींसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे, बिकॉज आपण मुली शॉर्ट्स घालतो, स्लीवलेस घालतो. सो वॅक्सिंग करणं किंवा शेविंग करणं खूप गरजेचं असतं. सो तुम्ही बॉडी रेझर्स किंवा फेस रेझर्समध्ये इन्व्हेस्ट करण्यात काहीही हरकत नाही आहे. बट जर तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये पाहताय की ते समोरचा व्यक्ती कसं यूज करतं, डायरेक्ट अप्लाय करतं ते फेस रेझर किंवा बॉडी रेझर, तर ते बघून ब्लाइंडली फॉलो करू नका. बिकॉज यूज करण्याआधी प्री वॅक्सिंग म्हणजे प्री शेविंगचे पण काही स्टेप्स फॉलो करतात. काही लोक दाखवतात किंवा काही लोक दाखवत नाही ते प्री वॅक्सिंग स्टेप किंवा प्री शेविंग स्टेप, आणि आपण ब्लाइंडली ते फॉलो करतो. म्हणून काही जणांना बॉडी रेझर्स किंवा फेस रेझर्समुळे पिंपल्स वगैरे, बॉइल्स ह्याची प्रॉब्लेम होते. अँड पोस्ट शेविंग पण भरपूर काय काय स्टेप्स असतात जे सेलिब्रिटीज लोक पण फॉलो करतात, बट त्यांच्या व्हिडिओमध्ये ते कम्प्लीट डिटेल दाखवत नाही. बेटर राहील की तुम्ही जर वॅक्सिंगच करताय. बट जर तुम्हाला वॅक्सिंग करणं, पार्लरला जाणं जमत नसेल आणि तुम्ही मग एका चांगल्या बॉडी किंवा फेस रेझरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. बट शेविंग इज मस्ट, अँड शेविंग करायच्या आधी आणि नंतरचे स्टेप्स फॉलो करणं सुद्धा मस्ट आहे. 4 टिप आहे बॉडी ओडरसाठी.
बॉडी ऑर्डरसाठी द बेस्ट म्हणल्यावरती परफ्यूम्स, बॉडी स्प्रे, डिओड्रंट, बॉडी मिस्ट, भरपूर काय काय प्रकारचे वेगवेगळ्या ब्रँडचे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. स्पेशली अंडर आर्म एरियामधून खूप जास्त ऑर्डर येतो, कधी कधी समर्समध्ये तर खूपच येतो. अँड काही काहींना एक्सेसिव्ह मीन्स स्वेटिंगचा प्रॉब्लेम असतो, त्यांच्यात पण अंडरआर्म्समधून खूप स्मेल येत असते, बॅड ऑर्डर येत असते. सो त्यासाठी एक रेमेडी आहे. ती रेमेडी अशी आहे की तुम्ही वीकमधून एकदा हाफ लेमन वॉर्म वॉटरमध्ये स्क्वीज करा अँड एक कॉटन पॅड त्याच्यामध्ये डिप करा अँड त्याने तुमचे अंडरआर्म्स व्यवस्थित क्लीन करा. 5 मिनिटपर्यंत तुम्ही दोन्ही अंडरआर्म्सवरती ही प्रोसेस करा. लेमनमुळे जे पण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स असतात जे बॅड ऑर्डर क्रिएट करतात ते डिस्ट्रॉय होऊन जातात आणि तुमच्या अंडरआर्म्समधून बॅड स्मेल येणं बंद होते. आधी परफ्यूम अप्लाय करायच्या आधी बॉडी लोशन अप्लाय करा, वॅसलीन अप्लाय करा, मग त्यावरती परफ्यूम स्प्रे करा. सो तुमचा परफ्यूम हा लॉंग लास्टिंग राहील आणि बॉडीमधून स्मेलही येणार नाही. नंबर 5 आहे डीप बॉडी क्लिनिंग. बॉडीचे काय असे एरिया ज्यांना आपण इग्नोर करतो आणि त्यामुळेही तुमचे हायजीन खूप जास्त इफेक्ट करते अँड ते आहे तुमचे इयर्स. सर्वात आधी इयर्स, बिकॉज आपण इयर्सला कधी कधी ना अवॉइड करतो क्लीन करायला, बट ते क्लीन करणं खूप गरजेचं असतं. इयर्स किती सेन्सिटिव्ह पार्ट आहे तुमच्या बॉडीचा, सो ते क्लीन करणं खूप गरजेचं आहे. सो त्यासाठी तुम्ही इयरबड्स यूज करू शकता किंवा काही असे हॉस्पिटल्स आहे इयर स्पेशलिस्ट, जिथं तुम्ही जर गेलात आणि त्यांना म्हटलं की मला माझं इयर्स क्लीन करून पाहिजे तर ते करून देतात. बट हे थोडं कॉस्टली प्रोसेस आहे. सो तुम्ही ही प्रोसेस वर्षातून एकदा फॉलो करू शकता. बट जर तुम्हाला नाही जमत आहे सो इयरबड ही सेफली यूज करा. जास्त आत कानामध्ये घालायचे नाही आहेत. किंवा मग अजून एक ऑप्शन असा आहे की तुम्ही थोडंसं गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये टॉवेल डिप करायचा आणि टॉवेलने तुमचे इयर्स व्यवस्थित क्लीन करायचे, कानामागून कानाच्या आतून पूर्ण क्लीन करायचं. ही प्रोसेस तुम्ही वीकली करू शकता किंवा वीकमधून 2-3 वेळाही करू शकता किंवा डेलीही करू शकता. त्याच्यामध्ये काय पैसे बर्बाद होत नाही आपले. किंवा मग काही इयर सोल्युशन्सही असतात मार्केटमध्ये अवेलेबल, तेही तुम्ही यूज करू शकता. बट जर तुम्ही ते तुमच्या इयर स्पेशलिस्टकडून कन्सल्ट केलेलं असेल तर बेटर राहील. अँड सेकंड गोष्ट जी क्लीन करणं गरजेचं आहे ते आपले डेंटल हायजीन, टीथ, जी सर्वात इम्पॉर्टंट आहे. बिकॉज तुम्ही दिवसभर काही ना काही, बाकीच्यांचं माहीत नाही, माझं तर चालूच असतं नुसतं खाणं पिणं. सो आपण ब्रश करणं तर खूप जास्त गरजेचं आहे. का तुम्ही 2 टाइम्स ब्रशिंग करत जावा. एक तर सकाळी तर आपण करतोच, बट जर रात्री झोपताना तुम्ही ब्रश केलं तर बेटर राहील. अँड वेगवेगळ्या प्रकारचे माउथ वॉशेसचा यूज करू शकता, टंग क्लीनरचा यूज करू शकता. माउथ वॉशेसमुळे तुमच्या माउथमधून स्मेल येत नाही. 2 टाइम्स ब्रश केल्यावरती जर्म्स बिल्डअप होत नाही. चारकोल अँड नीम अँड सॉल्टवाला जर तुमचं कोलगेट असेल तर उत्तम राहील. जर तुमचा ब्रश एकदम सेन्सिटिव्ह असेल किंवा जास्त हार्ड असेल तर त्याचा काही फायदा नाही. तुम्हाला जास्त हार्ड असेल तर डॅमेज होऊ शकतं, जास्त सेन्सिटिव्ह असेल तर क्लीन होणार नाही. सो मीडियमवाला ब्रश वापरा कधीही. लास्ट टिप आहे इमर्जन्सी किट. जर तुम्ही स्कूलला जाणारी मुलगी असाल, कॉलेजला जाणारी मुलगी असाल किंवा वर्किंग करणारी मुलगी असाल जी दिवसभर तिच्या कामासाठी घराच्या बाहेर असते, तर त्या मुलीसाठी ही इमर्जन्सी किट तिच्यासोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे. अँड त्या किटमध्ये काय काय इन्क्लुडेड आहेत ते मी तुम्हाला सांगते. नंबर 1 मध्ये तुमची सनस्क्रीन ऑफकोर्स. नंबर 2 मध्ये जसं मी आधी सांगितलं लिप बाम. अँड नंबर 3 मध्ये छोटासा पॉकेट परफ्यूम जर असेल तर वेल अँड गुड. अँड नंबर 4 मध्ये येतात ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, जे तुम्हाला तुमच्या बॅगमध्ये ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बँडेजेस, कधी कुठे कट लागला तर पटकन तुम्ही तुमच्या बॅगमधून बँडेज काढून लावू शकता, छोटे छोटे, त्याला जास्त स्पेसही लागत नाही. अँड नेक्स्ट थिंग, तुम्ही छोटेसे क्लचेस, हँड रबर, क्लिप्स ठेवू शकता सोबत. जर तुमची कधी हेअरस्टाईल सुटली किंवा तुम्हाला जर गरम होते तुम्ही पटकन क्लच वरती लावू शकता. कधी केस मोकळे आहेत आणि रबर टाय अप करायचं असेल तर तुम्ही पटकन ते बॅगेतून काढू शकता. त्यासाठी ह्या सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत इमर्जन्सी किटमध्ये ठेवणं. प्लस हँड सॅनिटायझर्स,
परत सोप पेपर्स हे पण खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कुठे बाहेर खायला गेला आहात, तिथं वॉटर अवेलेबल नाहीये, सो तुम्ही पटकन बॅगेतून हँड सॅनिटायझर काढून यूज करू शकता. अमृतांजनचं किंवा कोणत्याही कंपनीचं किकआउट पेनचं वगैरे रोल ऑन जे असतं ते तुमच्या बॅगेत नेहमी असलं पाहिजे. तेही खूप छोटंसं असतं हँडबॅगमध्ये. अँड तुमच्या इमर्जन्सी किटमध्ये लास्ट आणि सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही मुलगी असाल तर सॅनिटरी पॅड्स नेहमी ठेवा. 1 to 2 पॅड्स तुमच्या सोबत राहू द्या नेहमी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. जर तुम्हाला या व्हिडिओमधली कोणताही पार्ट जर हेल्पफुल वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय गाईज.